न्याय हवा, लवकरात लवकर आरोपींना अटक केली जावी, सर्वच्या सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करत कठोरातली कठोर शिक्षा त्यांना दिली जावी, ही प्रमुख मागणी जी आहे ती सर्व स्तरातून केली जाते आणि हीच मागणी करत या ठिकाणी मोठ्या संख्येनं नागरिक जे आहेत या मुकमोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांना पुण्यातून अटक केल्यानंतर त्यांना आता केजच्या अगदी जवळ असणाऱ्या नेकनूर पोलीस ठाण्यामध्ये ठेवण्यात आलेला आहे। दुपारच्या सुमारास त्यांना कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। मात्र या ठिकाणी आपण पाहतो की मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतो आहे आणि हे नेकनूरचं पोलीस स्टेशन आहे जिथे आरोपींना ठेवण्यात आलं। या बाजूला आपण पाहतो की गाड्यांचा ताफा जो आहे तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आहे। पुण्याच्या बालेवाडीमधून एका रूममधून या दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि त्यांना ताब्यात घेतल्यानंतर एसआयटीच्या ताब्यामध्ये देण्यात आलेला आहे। या एसआयटीच्या टीममधून थोड्याच वेळात त्यांना केजच्या दिशेने नेण्यात येईल आणि केजच्या कोर्टामध्ये त्यांना हजर केलं जाईल। कृष्ण सोनारवडकर, TV9 मराठी, बीड। घुले आणि सांगळे यांना आज पहाटेच पुण्यामधून अटक करण्यात आलेली आहे आणि त्याच्यानंतर अनेक प्रश्न सुद्धा उपस्थित केले जात आहेत। जे 3 आरोपी फरार झालेले होते त्याच्यामधल्या 3 पैकी दोघांना अटक करण्यात आलेली, अजूनही एक आरोपी फरार आहे। त्यामुळे सर्वच्या सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करत त्यांच्यावर दोषींवर कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे अशीच मागणी करत मुकमोर्चामध्ये सर्वजण सहभागी झाले। भाजपचे आमदार नेते सुरेश धस हे सुद्धा थोड्याच वेळात परभणीमधल्या या मोर्चात सहभागी होतील। त्यांच्या ताफ्याची दृश्य आपण बघतोय, ते मार्गस्थ झाल्यात परभणीच्या दिशेने आणि काही वेळातच परभणीत पोहोचतील आणि या मोर्चात सहभागी होतील। बीडमध्ये सुद्धा जो मोर्चा निघालेला होता, मुकमोर्चा निघालेला होता, त्यावेळेला नेते जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले होते आणि सुरेश धस यांनी अधिवेशनाच्या कालावधीमध्ये सुद्धा हा मुद्दा जो आहे तो लावून धरलेला होता आणि वाल्मिक कराडचं प्रामुख्याने नाव घेत त्याच्यावर कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे, त्याला अटक करा अशी मागणी जी आहे ती त्यांनी केलेली होती। आता सुद्धा त्यांची हीच मागणी आहे की मुख्य आरोपी आकाला अटक झाली पाहिजे असं सुरेश धस यांचं म्हणणं आहे। आक्रमक आहेत अजूनही, 26 दिवस झालेले आहेत संतोष देशमुख यांच्या हत्येला, मात्र अजूनही सर्वच्या सर्व आरोपींना पकडण्यात यश आलेलं नाही। 7 आरोपी होते, त्याच्यामधल्या 6 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे। आज पहाटेच 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि एक आरोपी अजूनही फरार आहे। वाल्मिक कराड याने पुणे सीआयडी समोर आत्मसमर्पण केलं होतं, त्यानंतर 2 आरोपींना आज ताब्यात घेण्यात आलेलं आहे। पुण्यातल्या बालेवाडीच्या बाजूला एका खोलीमध्ये हे दोन्ही आरोपी राहत होते। विशेष म्हणजे 3 आरोपींना पुण्यातूनच अटक करण्यात आलेलं आहे। त्यामुळे पुण्यात नेमका या आरोपींना कोणी आश्रय दिला का, यामागे कुठला मोठा व्यक्ती आहे का, असे प्रश्न सुद्धा उपस्थित केले जात आहेत। धनंजय देशमुख यांनी देखील याकडे अंगुली निर्देश केलाय आणि परभणीत आता मोर्चाला सुरुवात झालेली आहे। संतोष देशमुखांना न्याय मिळावा या मागणीसाठी परभणीत हा मुकमोर्चा काढण्यात आला। जे मुख्य आरोपी होते घुले आणि सांगळे त्यांची आता नेकनूर पोलीस ठाण्यामध्ये सध्या चौकशी सुरू आहे। आज पहाटे पुण्यामधून त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि या 3 आरोपी होते, जे 3 आरोपी फरार होते त्यांच्या विरोधात वॉरंट सुद्धा जारी करण्यात आलेलं होतं। त्याच्यामधले हे 2 आरोपी ते म्हणजे घुले आणि सांगळे या दोघांना नेकनूर पोलीस ठाण्यामध्ये आता सध्या आणण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी त्यांची चौकशी जी आहे ती सुरू झालेली आहे। या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीच्या मार्फत चौकशी सुरू आहे, सीआयडी पथकाच्या मार्फत सुद्धा चौकशी सुरू आहे। बीड पोलीस सुद्धा तपास करतायत। तर या आरोपींना थोड्याच वेळामध्ये केस कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। दोन्ही आरोपींची आता नेकनूर पोलीस स्टेशनमध्ये चौकशी सुरू आहे। घुले आणि सांगळे यांना अटक करण्यात आली होती, त्यांची आता नेकनूर पोलीस ठाण्यात चौकशी केली जात आहे। त्यांच्याकडून आणखी काही अतिरिक्त माहिती, आणखी कोणाचा यात सहभाग होता का, या अनुषंगाने पोलीस दोन्ही आरोपींची चौकशी करतात आणि त्यांना केस कोर्टात देखील हजर केलं जाईल। सरपंच संतोष देशमुख यांना फक्त आणि फक्त न्याय हवा आणि हीच मागणी करत हा आक्रोश जो आहे तो व्यक्त करत या मुकमोर्चामध्ये हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी नागरिक जे आहेत ते सहभागी झालेले आहेत। हातामध्ये काळ्या फिती बांधत निषेधाचे फलक झळकवत या मुकमोर्चामध्ये प्रत्येक नागरिक जो आहे तो सहभागी झालाय आणि त्यांच्याकडून एकच मागणी केली जाते की जे दोषी आहेत, जे आरोपी आहेत त्यांना कठोरातली कठोर शिक्षा दिली जावी, जेणेकरून पुन्हा अशी घटना जी आहे ती घडू नये। परभणीमध्ये मुकमोर्चाला सुरुवात झाली आहे। सुरेश धस परभणीकडे रवाना झालेत, काही वेळातच ते तिथे पोहोचतील। सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरलंय, अनेक आरोप प्रत्यारोप देखील सुरेश धस यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांवरून पाहायला मिळाले। इतकंच नाही तर पालकमंत्रीपद अजित पवार यांनी स्वतःकडे घ्यावं अशी मागणी सुद्धा सुरेश धस सातत्यानं करतात। पण या सगळ्या घडामोडींमुळे एक मुद्दा ऐरणीवर आला, तो म्हणजे बीडमधल्या गुन्हेगारीचा। त्याचा बळी संतोष देशमुख ठरले होते।
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर अनेक सवाल जे आहेत ते उपस्थित होत आहेत की बीडमध्ये नेमकं चाललंय काय, बीडमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती एवढी का वाढली गेली आणि यावरूनच आता विरोधक सुद्धा चांगलेच आक्रमक झालेले आहेत.